राजेश चषक फुटबॉल स्पर्धेला दणक्यात सुरुवात. दिलबहार तालमीचा थरारक विजय. आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 पासून राजेश चषक फुटबॉल स्पर्धेचा दिमागदार शुभारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नूतन नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, मंगलाताई साळुंखे, अश्विन आगरकर व प्रसाद चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माणिकराव मंडलिक व बाबासाहेब पाटील हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी दिगंबर फरागते होते. याप्रसंगी अनिल निकम, सुशांत महाडिक, अक्षय केसरकर, महेश शिंदे, श्रीधर नलवडे, ओंकार काशीद, अनिकेत पाटील हे मान्यवर उपस्थित होते. सामन्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विजय साळुंखे यांनी केले. आज दुपारच्या सत्रात झालेल्या उद्घाटन सामन्यात दिलबहार तालीम व वेताळमळ तालीम यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या. मात्र पहिला हाफ 0-0 असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात 65व्या मिनिटाला वेताळमळ तालीमच्या प्रेम देसाई यांच्या हाताला चेंडू लागल्याने दिलबहारला पेनल्टी मिळाली. ही संधी प्रीतम भोसले यांनी गोलमध्ये रूपांतरित करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलकीपर विशाल कुरणे यांनी पहिला फटका तटवला. मात्र रिबाउंडवर प्रीतम भोसले यांनी चेंडू जाळ्यात पाठवला. यानंतर 80व्या मिनिटाला वेताळमळ तालमीच्या मिठाई यांनी दिलेल्या अचूक पासवर प्रेम देसाई यांनी उत्कृष्ट हेडरद्वारे गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत निकाल न लागल्याने ट्राय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. ट्राय ब्रेकरमध्ये दिलबहार तालीम संघाने 4-2 अशी बाजी मारत सामना जिंकला आणि पुढील फेरीत धडक मारली. वेताळमळ तालीमकडून मिठाई, आकाश माळी, सर्वेश वाडकर, शोएब भगवान, आकाश मोरे व प्रेम देसाई यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर दिलबहार तालीमकडून प्रीतम भोसले, स्वयं साळुंखे, सार्थक मगदूम व केबिन ठरुंगा यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या थरारक सुरुवातीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अर्धराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.